लाडकी बहीण योजनेबाबतीत आताची एक मोठी बातमी. जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? या योजनेमधील कोणकोणत्या महिला लाभार्थी बाद होणार आहेत? म्हणजेच कोणत्या महिला लाभार्थ्यांना या योजनेमधून काढून टाकण्यात येणार आहे? आणि माजी मंत्री श्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतीत मागेच मोठे वक्तव्य केले आहे. आणि या योजनेअंतर्गत निकष, अटी व शर्ती काय काय आहेत ते पाहूया. आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार आहे ते देखील या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहूया. तर चला व्हिडिओ सुरू करू. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील अवश्य सबस्क्राईब करा. त्याबरोबरच कमेंट देखील नक्की करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना 1500 रुपये दरमहा म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातात. आता या योजनेअंतर्गत अलीकडेच एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. अलीकडे सरकारने या योजनेतील लाभार्थी संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सुमारे 60 लाख लाभार्थी महिला या योजनेतून काढून टाकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. म्हणजेच या योजनेतून जवळपास 60 लाख महिला काढून टाकण्यात येतील, अशा बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र अशातच बऱ्याच शंका देखील आहेत, जसे की अपात्र महिलांकडून हे पैसे परत घेतले जातील का आणि कोणकोणत्या महिलांना अपात्र ठरविण्यात येईल. तर चला याबाबत आपण संपूर्ण माहिती घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 65 या वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. ही योजना जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली होती. या योजनेअंतर्गत आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर 6 हप्ते जमा करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे एकूण 6 हप्त्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 9000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. आता लाडक्या बहिणी 7व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जानेवारी महिन्याचे 15 दिवस उलटून गेले तरीही आतापर्यंत जानेवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा झालेला नाही. सरकारच्या म्हणण्यानुसार जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांती म्हणजे 14 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा होईल असे सांगण्यात आले होते. मात्र आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर हे पैसे जमा झालेले नाहीत. जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जानेवारी महिन्यातच देण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे. त्याबरोबरच लाडकी बहीण योजनेअंतर्गत 60 लाख महिलांना कमी करण्यात येणार आहे, अशाही बातम्या समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना स्वतःहून अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले आहे. माजी मंत्री श्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतीत मागेच मोठे वक्तव्य केले आहे. या नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी, नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल. मागचं जे झालं ते आपण आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकलं. त्यांनी लाडक्या बहिणींना अपील केली आहे की जे लाभार्थी या लाडक्या बहीण योजनेच्या नियमात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून आपले नाव मागे काढून घ्यावे. जे पैसे दिले ते परत मागण्यास काही अर्थ नाही, ते मागण्यात येऊ नये. यापुढे ज्या लाभार्थी या योजनेमध्ये पात्र नाहीत त्यांनी स्वतःहून आपली नावे मागे घ्यावी. असे न केल्यास त्यांच्यावर दंडासहित वसुली करण्यात येईल. मागचे जे झाले ते लाडक्या बहिणींना अर्पण करून टाकू असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते. मात्र या लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरसकट तपासणी होणार नाहीत. फक्त ज्यांच्या विरोधात तक्रार आली आहे त्यांना या योजनेतून काढून टाकण्यात येईल असेही मागे सांगण्यात आले होते. त्याच्यामुळे कुठेही स्क्रुटिनी ही 2.5 कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते कळणंही नाहीये, कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत. एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे. पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरतची स्क्रुटिनी करण्याचा, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या XYZ जिल्ह्यातल्या 100 लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या 100 लाभार्थ्यांपुरतची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा, किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय
हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल. तर चला आता आपण या योजनेअंतर्गत अटी व शर्ती काय आहेत ते पाहूया. नंबर 1, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे. नंबर 2, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, म्हणजेच ज्या कुटुंबातील कोणतेही सदस्य इन्कम टॅक्स भरत आहे ते देखील या योजनेअंतर्गत पात्र नाहीत. नंबर 3, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार आहेत. नंबर 4, सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनाद्वारे 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त लाभ घेतलेला नसावा. नंबर 5, ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. नंबर 6, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. नंबर 7, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरापेक्षा जास्त जमीन आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. नंबर 8, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन यामध्ये ट्रॅक्टर वगळून म्हणजेच ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो, परंतु ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन जसे की कार आहे त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांना त्यांचा आधार कार्ड त्यांच्या बँक खात्यासोबत लिंक असणे गरजेचे आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँक खाते हे महिलांच्याच नावे असणे आवश्यक आहे. जर का कुटुंबातील एखाद्या दुसऱ्या सदस्याच्या नावावर बँक अकाउंट असल्यास देखील त्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. आता 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार आहे याबाबत देखील अनेक लाडक्या बहिणींच्या मनात शंका आहे. त्याबाबत देखील मागेच स्पष्टता देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपयांचा हप्ता देऊ असे आश्वासन महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी दिले होते. मात्र आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यावर फक्त 1500 रुपये जमा होत आहे. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेच याबाबतीत सांगितले होते की या योजनेअंतर्गत मार्च महिन्यापासून महिलांना 2100 रुपये दिले जाऊ शकतात. असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा निर्णय घेतला जाऊ शकतो. म्हणजेच मार्च महिन्यापासून महिलांना 2100 रुपये वाढवून मिळू शकतात.